नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 जानेवारी 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, कालच्यापेक्षा आज उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती घट झालेली आहे, नदीतून कालव्यातून बोगद्यातून किती पाणी चालू आहे याची सविस्तर आकडेवारी आपण सांगणार आहोत. तत्पूर्वी मला एक सांगायचं आहे की बोगद्याद्वारे जे सध्याला 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे तो कितपत आणि कोणासाठी पुरेसा आहे याचे चित्र दोन वेगवेगळे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत. एक जवळचाच बंधारा पूर्णपणे भरलेला त्या बोगद्याच्या पाण्यावर आणि त्याच्यानंतरचा खालचा उंदरगावचा बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला. म्हणजेच नेमकं बोगद्यातलं पाणी आहे कोणासाठी, एका बंधाऱ्यासाठी आहे का त्या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या मतदारसंघासाठी आहे की सीना नदीसाठी आहे. तर याचे दोन व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे दाखवणार आहोतच मी. तर सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.340 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1864.97 दशलक्ष घनमीटर अर्थात 65.85 TMC. तर उपयुक्त पाणी साठा हा केवळ 62.16 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे. आणि TMC मध्ये बघितलं तर फक्त केवळ 2.19 TMC म्हणजे 2 TMC फक्त धरण राहिलेलं आहे. आणि हे 2 TMC पाणी येत्या 4 दिवसामध्ये संपलेलं दिसेल. 20 तारखेला किंवा 21 तारखेला आपलं उजनी धरण मायनसमध्ये जाणार आहे, कारण उजनी धरणाची टक्केवारी ही 4.10% आलेली आहे. तीच काल 5% होती. म्हणजे दररोज 1% पाणी कमी होतंय. बाष्पीभवनाचा वेग तर चालू आहेच, वाढतोयच, वरचेवर वाढतोय. सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 297, दहेगाव उपसा सिंचनमधून 20 क्युसेकचं पाणी फक्त कमी केलेलं आहे. 100 क्युसेकचा विसर्ग तिथून चालू आहे. तर बोगद्यातून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. परंतु बोगद्यातून विसर्ग वाढवणं गरजेचं आहे. सीना नदीवर असणारे बंधारे भरून घेणं गरजेचं आहे. कारण बोगद्याचं सर्वात पहिल्यांदा पाणी धरणातलं पाणी कमी झाल्यानंतर बोगद्याचं पाणी कमी होतं, म्हणजे बोगद्यातनं पाणी जाऊ शकत नाही. त्यानंतर काही केलं तरी बोगदा बंद राहणार आहे. तत्पूर्वी बोगद्यातून पाणी वाढवून, जसं भीमा नदीला सोडलं, कॅनॉलला गरज नसताना सोडलं, तसं आता बोगद्यालाही पाणी सोडणं गरजेचं आहे. कारण भीमा नदीतून जाणारं पाणी आणि कालव्यातून जाणारं पाण्यामुळं उजनी धरणाची स्थिती खालवत चाललेली आहे. बऱ्याच ठिकाणची शेती उजनी धरणालगतची असणारी जी पाण्याखालील शेती पूर्णपणे रिकाम पडू लागली आहे. त्यामुळे बोगद्यातून पाणी वाढवून आता पुढे उन्हाळ्यात तर पाणी मिळणार नाही हे नक्की, परंतु आहे ते पाण्यातून बोगद्यातून पाणी जरा वाढवून जे 800-850 क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता तो तसा कायम करून त्या नदीवर असणारे बंधारे भरून किमान 2-3 महिन्याची शेतकऱ्याची, जनावरांची, पिकाची तहान भागेल. परंतु उजनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. शेतकऱ्याचं इकडं बंधारा भरलेला आणि इकडं रिकामा बंधारा, दोन वेगवेगळ्या गोष्टी बघून मग नेमका बोगदा आहे कोणासाठी, म्हणजे त्या बोगद्यावर अवलंबून असणारी जी शेततळे आहेत किंवा तळे आहेत, तलाव आहेत, ते भरून घेतले जात आहेत. परंतु पुढं पाणी सीना नदीमध्ये पाणी का सोडलं जात नाही, का पुढं जात नाही पाणी, याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. तर एकूण आता सध्याला उजनी धरणातून सध्याला 6167 क्युसेकचा विसर्ग दररोज कमी होतोय. म्हणजे जवळपास दररोज 1% पाणी आपलं कमी होतंय. म्हणजे 4 दिवसात आपलं 4% पाणी संपणार आहे आणि मृत साठ्यात आपलं उजनी धरण प्रवेश करणार हे नक्की. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद. बोगद्याद्वारे सोडलेले पाणी कमी प्रमाणात असल्यामुळे उंदरगाव खालील बंधारा खायराव या बंधाऱ्यात पाणी नसून या नदीकाठच्या लोकांची अडचण तयार झालेली असून त्वरित पाणी बोगद्याचं 200 क्युसेकचं पाणी न खाली पोचत आहे. वरील 2-3 बंधाऱ्यात पाणी येतं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी वाढवून खालील बंधाऱ्यात पाणी येऊन द्यावे. येथील जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल चालू असून सध्या मी नदीला आलेलो आहे. नदी कोरडी ठाक पडलेली असून जनावरांचा विचार करता पाणी त्वरित सोडण्याची काळजी प्रशासनाने घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे.